नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये पुन्हा तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण रव्यापासून शंकरपाळी तयार करणार आहोत आणि तेही पाक न तयार करता, त्यामुळे ही कुणालाही जमेल अशी एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि ही 100% नो फेल रेसिपी असणार आहे। एकदा जर तुम्ही या प्रकारची शंकरपाळी बनवली तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे शंकरपाळी पुन्हा बनवणार नाही, ही माझी गॅरंटी आहे। तर नक्की रेसिपी पूर्ण बघा, कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। धन्यवाद। आपल्याला दिसत असेल बिस्किटासारखे खुसखुशीत छान क्रिस्पी असे आपले शंकरपाळे आजचे तयार होणार आहे। हे बघा, तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळे कसे बनवायचे हे बघूया। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। त्यासाठी आपण 1 कप येथे रवा घेतलेला आहे। बारीक रवा घ्यायचा आहे येथे, किंवा आपल्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। 1/3 कप आपण येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपण गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरला तरीही चालू शकेल येथे। आणि 1/3 कप आपण साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण आपण थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालू शकेल, परंतु फारही साखर टाकायची नाही येथे। थोडंसं चिमटीभर मीठ टाकून घेतलेलं आहे। कुठल्याही गोड पदार्थाला मिठामुळे छान टेस्ट येते। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व यामध्ये। आता येथे तूप घेतलेलं आहे, आपण साजूक तूप घेतलेलं आहे। तुपाऐवजी आपण तेल घेतलं तरीही येथे चालू शकेल। हे सुद्धा मी 1/3 कप तूप घेतलेलं आहे। हे छान असं पिठाला लागेल या पद्धतीने मिक्स करून घेऊया आपण, म्हणजे आपली शंकरपाळे छान असे खुसखुशीत होतात बिस्किटांप्रमाणे। थोडं थोडं करून आपण तूप टाकून घ्यायचं आहे। अशी मूठ वळाली की समजून घ्यायचं आपलं तूप योग्य प्रमाणात पडलेलं आहे। दूध आहे, हे 1 कप दूध घेतलेलं आहे। आपण थोडं थोडं करून असं छान अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत पिठाला मिक्स करत राहायचं आहे। आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। थोडा वेळ आपण ठेवून दिलं होतं रेस्टसाठी, 15 ते 20 मिनिटं। 20 मिनिटांनंतर आपण छान याचे असं गोल करून घेतलेलं आहे। छान पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला। ही लाटत असताना आपल्याला फारही जाड किंवा फारही पातळ नाही लाटायची आहे, मध्यम अशी लाटून घ्यायची आहे। आपण जर फार पातळ केली तर हे शंकरपाळे तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते आणि फार जाड केले तर आपण मध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते। आता ही पोळी लाटून आपली तयार झालेली आहे। असे कड काढून घेऊया याचे, म्हणजे छान एकसारख्या आकारात आपले सर्व शंकरपाळे कापल्या जातील। आपल्याला हव्या त्या आकारात लहान किंवा मोठ्या साईज मध्ये आपण हे शंकरपाळे कट करून घेऊ शकतो। आता येथे मी चाकूच्या सहाय्याने कट केलेले आहे। तुमच्याकडे कटर वगैरे असेल तर त्याने सुद्धा कट केले तरीही चालू शकेल। येथे छान असे सर्व समान आकारात कापून घेतलेले आपल्याला दिसत असेल। फार झटपट बनवून तयार होतात हे, आणि वेगळी टेस्ट असल्यामुळे आणि पाक करायचं टेन्शन नसल्यामुळे हे 100% नो फेल रेसिपी आहे। कोणीही याला झटपट बनवू शकेल। हे बघा, आपले सर्व शंकरपाळे कापून झालेले आहे। आता आपण तळून घेऊया। तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। थोडे थोडे करून शंकरपाळे टाकून घेऊया। तेल आपल्याला येथे ध्यानात ठेवायचं आहे, फार गरम नाही पाहिजे शंकरपाळे तळत असताना, किंवा फारही गॅस कमी नाही पाहिजे, नाहीतर शंकरपाळे तेलात विरघळण्याची शक्यता असते। हे बघा, झटपट आपले शंकरपाळे सर्व तळून तयार आहे। नक्की ट्राय करा। कशी वाटली रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा। पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा मला सांगायला विसरू नका। धन्यवाद।